आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येत आहे नांदेडमधून। विजयाचा जल्लोष साजरा का करता म्हणून एका टोळक्याने घरात घुसून केली मारहाण। मारहाणीत 4 जण जखमी, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। भारताने काल दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आणि या विजयाचा जल्लोष संपूर्ण भारतात साजरा होत असताना नांदेडमध्ये मात्र काही जणांना हा विजय खटकला असल्याचे पाहावयास मिळाले। नांदेड शहरातील श्रीनगर भागात राहणारे गजानन देगलूरकर यांच्या निवासस्थानी भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा केला। घरात जल्लोष साजरा करत असताना याच परिसरात राहणाऱ्या एका टोळक्याने देगलूरकर यांच्या घरात घुसून जल्लोष साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली। जवळपास 15 ते 20 जण या टोळीत होते। हातात हॉकी आणि स्टिक घेऊन आलेल्या या टोळक्याने जबर मारहाण केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। गजानन यादवराव देगलूरकर, राहणार श्रीनगर, नांदेड। काल भारत आणि साऊथ आफ्रिकेच्या दरम्यान सामना चालू होता। सामना संपल्यानंतर माझ्या घरी काही भाडेकरू शिक्षणासाठी भाडेकरू मुलं राहतात, ते वरती आनंद साजरा करत होते। तर त्या दरम्यान गल्लीमध्ये काही 20 ते 25 मुलं अचानक आमच्या घरात शिरून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि दरवाजा वगैरे तोडला आणि 3 ते 4 मुलांना मारहाण केली। किती जण जखमी आहेत, काय तक्रार? याच्यामध्ये 2 मुलांना थोडं जास्त मार लागलेला आहे आणि बाकीचे 2 मुलांना मुक्का मार लागलेला आहे। शस्त्र काठ्यावर काय वापरतात? त्यांच्या हातामध्ये स्टिक वगैरे घेऊन आले होते। मुस्लिम समाजाची मुलं होती सर्व। सदर सीसीटीव्ही फुटेज आलेला आहे। आमच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण फुटेज त्यांचा आलेला आहे। 20 ते 25 मुस्लिम समाजाचे माणसं आलेले आहेत, मुलं आलेले आहेत आणि त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। हां, सदर गुन्हा आता चालू आहे। नांदेडवरून प्रतिनिधी मनोज मनपुर्वे।